खवय्यांनो, स्वयंपाक करणे ही घरच्या गृहिणीची जबाबदारी नसून ती तिची एक कला आहे, आवड आहे. आपली आई आपल्यासाठी स्वयंपाक करते म्हणजे ती काही आपल्याकडे स्वयंपाकासाठी नाहीये, तर ती आपल्यावरती प्रेम करते म्हणून स्वयंपाक करते. आणि ही कला, कुठलीही कला भेद पाळत नाही. मग स्वयंपाक घरामध्ये सुगरणीप्रमाणे काही पुरुषही हिरिरीने काम करतात आणि उत्तम स्वयंपाक करतात. आणि याचा पुरावा म्हणजे महाभारतात जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा साक्षात महाबली भीम यांनी विराट राजाच्या दरबारी वल्लवाचार्य हे नाव धारण करून मुख्य आचार्य म्हणून काम केलं होतं. ज्या हातांनी गदा फिरवली होती त्याच हातांनी अत्यंत चविष्ट पक्वान्नही बनवले होते. सांगायचा मुद्दा असा की आज या स्वयंपाकघरामध्ये येणाऱ्या काकू किंवा ताई नाही आहेत, ते दादा आहेत. त्यांचं फार मनापासून स्वागत करूया आपण. संतोषजी पाठारे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि आपल्यासाठी अप्रतिम पदार्थ करावा. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे संतोष सर आपलं. कसे आहात आपण? मजेत. वा, फार छान. संतोषजी, तुम्ही कुठे असता, काय करता? आत्ताची ओळख सांगायची तर मी थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचा डिरेक्टर आहे. वा. खरं तर मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक होतो. 25 वर्ष गुरु नानक महाविद्यालयात ॲज अ असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलं आणि आता पूर्ण वेळ फिल्मच्या क्षेत्रात काम करतोय. केमिस्ट्री. पण मग ही आवड कधीपासून संतोष सर? लहानपणापासून. कारण माझ्या घरात माझी आई, माझ्या 3 बहिणी, त्याच्यामुळे सगळं सराउंडेड बाय बायका होतो. त्याच्यामुळे म्हणजे बॅट बॉल खेळण्याऐवजी चपात्या लाटणं हे फार नेहमी प्रिफर करायचो. क्या बात आहे. वा वा, फार भारी, इंटरेस्टिंग. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या गृहिणीला म्हणजे पत्नीला मदत करता, तर तुमची त्यांना मदत होते का त्यांची तुम्हाला मदत होते स्वयंपाक करताना? एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा स्वयंपाकघरात मी असेल तेव्हा ती नसते. एका वेळेला एक बॅटिंग करणार. आमची जी ज्ञाती आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल. कारण आम्ही पहिले मायग्रंट आहोत मुंबईचे. बर. 600 वर्षांपूर्वी बिंबराजांबरोबर आम्ही इथे आलो आणि त्याच्यामुळे इथे त्यावेळेला कोळी समाज होता आणि मग आमचा समाज त्यांच्यात मायग्रेट. कुठला हा समाज? आमचा जो समाज आहे त्याला आम्ही सोमवंशी क्षत्रिय पाठारे हा समाज, म्हणजे एसकेपी समाज. एसकेपी. पाठारे प्रभू आणि पाठारे क्षत्रिय अशा या आमच्या ज्या 2 उपजाती आहेत, ज्ञाती म्हणू आपण त्याला, त्या आम्ही इथे आलो. पण ह्यांची खवय्यगिरी निराळी आहे बरं का. समुद्रकाठी येणाऱ्या भाज्या, आमच्याकडे भाजी आणि मासे असं कंबाईन होतं. म्हणजे चवळी असेल, वजरी काही जण करतात तर त्याच्यात चवळी घालतात, घोळ मासा असतो त्याच्यात वांग घालतात. इंटरेस्टिंग. आणि आज आपण जो पदार्थ बघणार आहोत त्याच्यात सुद्धा असंच एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. फार छान. त्यामुळे पाठारे आलेले आहेत, त्यांना सोडावे असे कसे, वर्णनातूनच कळलेलं आहे की आज स्वयंपाकघरात असणार आहेत मासे. लगेच जाऊया स्वयंपाकघरात. या संतोषजी, तुम्ही आता स्वयंपाकघरात आलेला आहात. तुमच्या एसकेपी पद्धतीने आज तुम्ही काय वेगळं करणार आहात? आज आपण करणार आहोत कोलंबी खारवणी. खरं तर हा उन्हाळी पदार्थ आहे. बर. म्हणजे आता आपण उन्हाळा चालूच आहे आणि छान कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. कोळंबीची खारवणी आणि कैऱ्यांचा वापर करून म्हणजे सीझनला जरा समरस होईल. इंटरेस्टिंग. कोळंबीची खारवणी एसकेपी पद्धतीने आपल्याला आज पाहायची आहे. कोळंबीच्या खारवणीसाठी लागणारं साहित्य पटकन घेऊन या. तर साहित्य काय सर आम्हाला सांगा. आपण कोलंबीच्या खारवणीसाठी मुळात म्हणजे कोलंबी, एक वाटीभर कोलंबी, त्याचप्रमाणे कैरी, त्यानंतर आपण घेणार आहोत चिरलेला कांदा, ओलं खोबरं, बरं, जिरं, लसूण, कोथिंबीर, मिरच्या, हळद, दालचिनी आणि थोडंसं आलं, मीठ, बेसन पण आहे. बेसन आपल्याला 1 चमचाभर लागणार आहे. बरं, ते पण फारच छान. पहिला टप्पा काय? पहिल्या टप्प्यात आपण काय करणार आहोत की हा जो नारळ आहे आपण जो खाऊन घेतलेला आहे त्याच्यात लसूण, त्याचप्रमाणे जिरं, कोथिंबीर आणि मिरच्या आणि आलं वाटण करायचं. आपण त्याचं वाटण करायचं आणि त्याचं दूध आपल्याला करायचं. आपण हा सगळा नारळ घेतला. बरं. त्यानंतर एक 5 लसणाच्या पाकळ्या, लसणाच्या 4-5 पाकळ्या. त्यानंतर हे जिरं, हे साधारण 3 चमचा जिरं आहे. बरं. एवढं पुरेल ना? हो, अगदीच पुरेल. ही कोथिंबीर जर हातानेच घालूया. अगदी. कारण ही कोथिंबीरची पानं अशी हाताला एक अशी छान लुसलुशीत लागतात. मला ते फार आवडतं. त्यानंतर मिरच्या. या मिरच्या तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार टाकायच्या, पण जरा बेताने घालू. साधारण 2 मिरच्या चिरलेल्या आणि 1 आल्याचा तुकडा. वा. ओके. याचं वाटण करायचंय. याच्यामध्ये काही पाणी वगैरे? पाणी अर्थातच, कारण आपल्याला त्याचं दूध काढायचं आहे. बर. मग मला सांगा पाणी किती लागणार आहे? बस आपण आता एवढं हे केलंय. ठीक.
हो मस्त रंग पण फार छान आलाय. आता हे कशात काढू? आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. चमच्याने जर आपण चमच्याने दाबून थोडंसं घेऊ. दाबून. आता यात काय करायचं, आपण 1 चमचा बेसन घालू आणि हे ढवळून घेऊ. आता आणि काय? हे आता आपण बाजूला ठेवू. ओके. आता आपण ह्याच्यात तेल घालूया. बर. 1-2 टीस्पून तेल बस. अजून तुमच्या काय हॉबीज आहेत? कारण आता केमिस्ट्री म्हणल्यानंतर तुमची शिक्षणाची एक आवड. हो, कारण केमिस्ट्री लिखाण करतो. हो हो. वा. माझ्या कविता आणि कथा संग्रह. कवीला कवी भेटला आणि कवीची फरमाईश कवितेनी पूर्ण नाही केली तर मग कसं होईल? पटकन 4 ओळी ऐकवतो. प्लीज बघा, आज मला कोणाच्या तरी 4 ओळी ऐकायचा मोह आवरत नाहीये. संतोषजींना विनंती. दाट मैत्रीच्या जोडीला, हा दाट मैत्रीच्या जोडीला ओढीचाही सूर असावा. बर. हाकेच्या अंतरापेक्षा मित्र थोडा दूर असावा. वा 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 वा, फारच छान. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे खरं तर मैत्री वाढते. अगदी बरोबर आहे. वा वा वा. आपलं हे तेल आता, आणि काही मित्र असतातही त्या लायकीचे जे थोडे लांब ठेवावे, कारण ते कधी आपल्याला त्रास देतील, कधी आपल्या फोड्या काढतील याचा काही भरोसा नाही. हा. आपण काय करूया की याच्यात आता दालचिनीचे 2 तुकडे टाकू. बर. आणि हा जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे परतून घ्यायचं. दालचिनीचा काय सुगंध आला हो. थोडीशी हळद घातली आपण. 1 मिरच्या उभ्या किंवा अशा चिरून आपण घातल्या. कारण ऑलरेडी आपण ज्या मिरच्या आहेत त्या वाटणामध्ये सुद्धा घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे काही मिरच्या आपण त्याच्यात ठीक आहे. घातल्या. आता आपण यात ही कोलंबी घातली. आता इथून पुढचं मला थोडं कमी माहिती असेल. हो हो. आता आपण हे काय करायचं आहे, हे स्टर करायचं. हा स्टर करायचं. बरोबर. आता यात थोडंसं पाणी घालूया आपण. आणि तुमच्या लाईफचा फंडा काय संतोषजी? माझ्या लाईफचा फंडा आहे, एक बेसिक सूत्र तुम्ही कुठलं फॉलो करता? कारण तसे तुम्ही खूप शिस्तीचे दिसता, तर तुमचा फंडा काहीतरी असला पाहिजे आयुष्याचा. फंडा एक तर टाइम मॅनेजमेंट. हा, म्हणजे वेळ कशी आपण विनियोग करायचा. उपयोग कसा करायचा. छान. आता आपण थोडंसं याला झाकण देऊया, म्हणजे ते पटकन शिजेल. किती वेळ? हे थोडंसं हे शिजलं ना की आपल्याला कैरी घालायची. याच्यामध्येच? हा, ह्याच्यातच कैरी घालायची. बरं. आणि ती शिजून घ्यायची. बर. आणि त्याला साधारण मला वाटतं 5 मिनिटं. वा, झालंय का हे? हो, झालं असेल. मस्त. आता आपण यात या कैरीच्या फोडी घालूया. बर. आणि 1-2 चमचे मीठ. मीठ. हो, ते गरजेचं आहे. मिठाशिवाय चव नाही. पदार्थ मला वाटतं होत आलाय आता. आता हा, म्हणजे आता हे शिजल्यानंतर तो होणार. तुमच्याकडे आता हे कॉम्बिनेशन तुम्हाला दिसायला पण इतकं सुंदर दिसेल. हो. याला किती वेळ लागतो व्हायला? याला आता हे शिजल्यानंतर आपण हे पाणी घालायचं, त्यातलं दूध जे आपण नारळाचं काढले ते, आणि उकळी घ्यायची. नारळाचं दूध घालायचं. हो. वा, तोपर्यंत अजून एखादी कविता आठवते? संतोषजी, आज मी तुम्हाला सोडणारच नाही. आज संकर्षण वाया संतोष हा कार्यक्रम इथे होणार. गर्भानेच नाकारले जन्माला येणे, तर मरणाने जीवनदान कुणाकडे मागायचं. वा. ईश्वरानेच खरीदले शैतानाचे तत्व, तर ईश्वरानेच खरीदले शैतानाचे तत्व, तर ज्ञानेशाने पसायदान कुणाकडे मागायचं. वा वा, फारच सुरेख. धमन्यातील रक्तच झाले फितूर, तर धमन्यातील रक्तच झाले फितूर, तर धरित्रीने बलिदान कुणाकडे मागायचं. आणि घरट्यातील मायेनेच छाटून टाकले पंख, तर पाखराने उड्डाण कुणाकडे मागायचं. क्या बात है. वा वा वा. चला, मस्त वाफ आलेली आहे. आता काय? आता आपण हे जे दूध आहे ते यात घालूया. कैरीचं